एका जंगलात एक वाहती नदी असते. नदीच्या काठी जांभळाच्या झाडावर बल्लू नावाचे एक माकड राहत असतं आणि नदीच्या दुसऱ्या काठी म्हातारं झालेलं मगरीचं जोडपं राहत असतं. तो मगर म्हातारा झाला असल्यामुळे त्याला काही शिकार करता यायचं नाही. खूपदा तो मासे खायचा प्रयत्न करायचा, पण ते मासे त्याला फसवून पळून जायचे. आणि तिकडे ते बल्लू नावाचं माकड जांभळाच्या झाडावर जांभळं खात खात मस्त मजेत राहत होतं. एकदा ते वय झालेलं मगर शिकार करायला तर निघालं, पण त्याला शिकार काही करता नाही आलं. शेवटी बिचारं थकून भागून त्या जांभळाच्या झाडाखाली बसलं. कंबक, हे म्हातारपण पण खूप वाईट गोष्ट आहे. आपण काही करूच शकत नाही. आणि आता तर अशी वेळ आली की स्वतःच्या जेवणाची सोय सुद्धा लावू शकत नाही. हे सगळं ते झाडावर बसलेलं बल्लू नावाचं माकड बघत होतं. काय तुम्हाला भूक लागली? हो. तुम्ही जांभूळ खाणार? हो हो, का नाही. भूक लागली तेव्हा जांभूळ पण चिकन चिल्ली सारखे वाटतात. तुम्ही तर खूपच मजेशीर वाटता. हे घ्या, गोड आंबट जांभूळ. अरे वा, किती छान जांभूळ आहेत. मगर भाऊ, जेव्हा भूक लागली असेल तेव्हा जांभूळाची चव सुद्धा चिकन चिल्ली सारखे वाटते. का मी खरं बोललो ना? अरे वा, माझाच डायलॉग मला ऐकवतो. वा, मस्त वाटलं. काय माझा डायलॉग? नाही, हे जांभूळ खूप मस्त वाटले. धन्यवाद. माझ्याशी मैत्री करशील? मगराची मैत्रीची ऑफर ऐकून बल्लू विचारतच पडतो. ठीक आहे, आजपासून आपण दोघं मित्र. त्या दिवसापासून माकडात आणि मगरामध्ये छान मैत्री होते. आता रोज माकड जांभळाला छान छान जांभळं खायला घालतो आणि मगर माकडाला आपल्या पाठीवर बसून छान फिरायला नेतो. एकदा काय होतं माहितीये का? मगर भाऊ, हे घ्या आंबट गोड जांभूळ. जांभळं खाता खाता मगर म्हणालं, अरे बल्लू, तुझ्या मैत्रीचं कर्ज मी कसं फेडू रे? तू मला रोज जांभूळ खाऊ घालतो, बदल्यात मी तुला काहीच देऊ शकत नाही. म्हातारा आहे ना मी. ए मगर भाऊ, मैत्री काही लेण्या देण्याची गोष्ट नसते. मैत्री तर निभावण्याची गोष्ट आहे. तू किती समजदार आहे रे बल्लू. तुमचा मित्र जो आहे. अच्छा बल्लू, आता सांग, तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे रे? मी एकटाच आहे. जेव्हापासून माझ्या घरच्यांना सर्कशीतले उचलून घेऊन गेले तेव्हापासून मी एकटाच राहतो आहे. आणि तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? मी आणि माझी म्हातारी बायको. अरे वा, वहिनी सुद्धा आहेत. तेव्हा तर आज मी वहिनींसाठी खूप जास्त जांभूळ देईल तुम्हाला. मग बल्लू माकड खूप सारी जांभळं मगराला देतो. थँक्यू बल्लू. दोस्ती यारी मध्ये नो सॉरी नो थँक्यू. पण हो, जांभूळ खाऊ घालून वहिनीला विचारा नक्की की जांभूळ त्यांना कसे वाटले. ठीक आहे? जांभळं घेऊन मगर आपल्या बायकोकडे जातो. बघ तर मी तुझ्यासाठी काय आणलं. आय्या, जांभळं तर मला खूप आवडतात. अच्छा, तर मग खाऊन दाखव की जांभूळ तुला कसे वाटलेत. मगराची बायको जांभळं खाऊन म्हणाली, अरे वा, किती गोड जांभळं आहेत. कोणी दिली तुम्हाला ही जांभळं? माझ्या खास मित्र बल्लू माकडाने. तो जांभुळाच्या झाडावरच राहतो. मग तर तो रोज जांभळच खात असेल. हो, माझा खरा मित्र बल्लू दररोज जांभूळच खातो. जांभळं इतकी गोड आहेत तर त्या माकडाचं हृदय किती गोड असेल. ते खायला खूप मजा येईल. म्हणून मगराची बायको जाणून बुजून आजारी असल्याचं नाटक करते. काय झालं जानू? आतापर्यंत तर तू ठीक होती. तुम्ही येण्याआधी नुकते डॉक्टर येऊन गेले. ते म्हणाले माझं हृदय जरा कमजोर झालंय. आता मी काय फार जगणार नाहीये. असं नको म्हणू जानू, मी तुझा नक्की उपचार करेल. डॉक्टर म्हणाले आता माझ्याकरता एकच उपाय आहे आणि तो काही तुम्ही नाही करू शकणार. अरे तू सांग तर खरं, तुला वाचवण्यासाठी मला काय करावं लागेल? तुला वाचवण्यासाठी मी माझ्या जीवाची पर्वा सुद्धा करणार नाही. ठीक आहे, ऐका मग. माझा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला त्या माकडाचं हृदय आणावं लागेल. म्हणजे तू त्या माकडाचं हृदय खाशील तर ठीक होऊन जाशील? हो, डॉक्टर हेच म्हणाले. पण तो माकड माझा प्रिय मित्र आहे. मी त्याला धोका कसा देऊ शकेल? ठीक आहे, मग मला असंच मरू दे. नाही नाही, मी तुला कसं मरू देऊ शकेल? मी काहीतरी करतो.
इच्छा नसताना पण मगर आपल्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी माकडाचा जीव घ्यायला निघतो. बल्लू, ओ बल्लू, अरे मित्रा कुठे आहेस तू? मगराचा आवाज ऐकून बल्लू खूप सारी जांभळं घेऊन खाली उतरतो. मी इथे आहे मगर भाऊ. आता तर मग मला सांगा की वहिनीला जांभूळ कसे वाटलेत? खूपच चांगले वाटलेत तिला. तर हे घ्या मग जांभूळ, त्यांना देऊन द्या आणि सांगा की हे जांभूळ तुमच्या प्रिय मित्राने पाठवले आहे, म्हणजे की मी. ते तर ठीक आहे, पण मी तुला एक आनंदाची बातमी सांगायला आलो आहे. तुझ्या वहिनीने तुझ्यासाठी एक शानदार दावत ठेवली आहे. ती आपल्या हाताने तुला नदीतली ताजी ताजी मासे खाऊ घाली इच्छिते, म्हणून तुला माझ्या सोबत चलावं लागेल. अरे वा, हे तर खूप चांगली गोष्ट आहे. मी आताच तुमच्या सोबत येतो. बल्लू लगेचच मगराच्या पाठीवर बसतो. मगर बल्लूला आपल्या पाठीवर घेऊन आपल्या बायकोच्या दिशेने निघतो. मगर भाऊ, तुम्ही वहिनीला आपल्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे की नाही? हो, मी सांगितलं त्यांना की तू माझा खरा मित्र आहे. तू माझ्यासाठी जीव पण देऊ शकतो. ठीक म्हटलं ना मी? हो, बिलकुल ठीक सांगितलं तुम्ही. मी तुमच्यासाठी माझा जीव पण देऊ शकतो. हीच गोष्ट ऐकून माझी बायको म्हणाली की बल्लू जर तुझा खरा मित्र असेल तर माझा जीव वाचवण्यासाठी तो काही पण करेल. वहिनीचा जीव वाचवण्यासाठी मी काही पण करेल. सांगा ना भाऊ, वहिनीचा जीव वाचवण्यासाठी मी काय करू? वैद्यराज म्हणाले की तिचं हृदय कमजोर पडलं आहे. जर तिला कोण्या माकडाचं हृदय खाऊ घातलं तर ती ठीक होऊ शकते. म्हणूनच दावतच्या बहाण्याने मी तुला घेऊन जात आहे. मगराची गोष्ट ऐकून माकडाला समजण्यात थोडाही विलंब नाही झाला. त्याला समजलं की दावतच्या बहाण्याने हा आपल्याला मारणार आहे. पण माकड हुशार होतं. त्यांनी व्यवस्थित आपल्या बुद्धीचा वापर केला. अच्छा, तर ही गोष्ट आहे. म्हणजे माझं हृदय वहिनीला खाऊ घातलं तर त्या ठीक होऊ शकतात, हो ना? हो. अरे बुद्धू, तर मग पहिले सांगायला पाहिजे होतं ना. खरं तर आम्ही माकड आपलं हृदय झाडावर लटकवून ठेवतो. जर इथे येण्यापूर्वीच तू मला सांगितलं असतं तर मी माझं हृदय सोबत घेऊन आलो असतो ना. तर काय, आता तुझं हृदय तुझ्या जवळ नाहीये? नाही, पण काही गोष्ट नाही. आपण परत जाऊन झाडावरून माझं हृदय घेऊन येऊ ना. चल, मला झाडावर परत घेऊन चल. मूर्ख मगरमच्छ बुद्धिमान माकडाच्या गोष्टीत फसला. मग तो तिथून पलटून झाडाच्या दिशेने गेला. झाड येताच बल्लू माकड पटकन झाडावर उडी मारतो. बल्लू, लवकरच हृदय घेऊन झाडावरून खाली उतर. तुझी वहिनी तुझी वाट पाहत आहे. अरे मूर्खा, कोणी आपलं हृदय काढून झाडावर लटकवू शकते का? मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात करून मला मारण्याची योजना केली. तू मैत्रीच्या योग्यतेचा नाही. निघून जा इथून. मी तुझा चेहरा पण बघू इच्छित नाही. चल निघ इथून. मगराला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याला स्वतःची लाज वाटली आणि तो तिथून निघून गेला. या घटनेपासून बल्लूनी धडा घेतला की विचारपूर्वक मित्र बनवले पाहिजेत. आता बल्लू जांभळं खात खात एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत छानपैकी आपलं आयुष्य जगत आहे. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.